एक दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य कसं मिळवायचं असा विचार आपण सगळेच करत असतो, बरोबर? आजच्या या विश्लेषणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. हे बघा, हे काही एका रात्रीत जादू झाल्यासारखं घडत नाही, तर त्यासाठी रोजच्या छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी महत्वाच्या असतात. जसं एखादं भक्कम घर एका एका विटेने उभं राहतं ना, अगदी तसंच आपलं आरोग्यही घडत असतं. पण मग प्रश्न हा पडतो की कुठलाही ताण न घेता किंवा थकून न जाता हे दीर्घायुष्य कसं मिळवायचं. तर याचं गुपित दडलेलं आहे आपल्या मानवी आरोग्याला एका घराच्या आराखड्यासारखं मांडण्यात. जर आपला हा प्लॅन किंवा आराखडा योग्य असेल ना, तर आपली आरोग्याची इमारत कितीही ऊन पावसात एकदम भक्कम उभी राहते. तर मग हा आराखडा नेमका आहे तरी कसा? हा मुख्यत्वे 4 स्तंभांवर उभा आहे. पहिला म्हणजे सवयींचा भक्कम पाया, दुसरा पौष्टिक आहार, तिसरा ताणतणाव मुक्ती आणि व्यायाम, आणि चौथा स्तंभ म्हणजे आपली नाती आणि पुरेशी झोप. चला तर मग पहिल्या स्तंभापासून सुरुवात करूया. सवयींचा भक्कम पाया. पाहूया ही पायाभरणी कशी करायची. आता चांगल्या सवयी लावायच्या म्हणजे लगेच काहीतरी खूप मोठा बदल करायचा असं अजिबात नाही. सुरुवात अगदी छोट्या गोष्टींनी करायची. आणि सगळ्यात भारी आयडिया म्हणजे ह्या नवीन सवयींना आपल्या आधीच्या रुटीनशी जोडून द्यायचं. म्हणजे कसं, सकाळी दात घासले की लगेच एक ग्लास पाणी प्यायचं, झालं. आणि हो, एखादी सवय पूर्ण केली की स्वतःला एखादं छोटंसं बक्षीस नक्की द्यायचं, म्हणजे उत्साह टिकून राहतो. शिवाय आपण किती प्रगती करतोय ह्याकडे लक्ष ठेवायचंय. एखाद दिवशी सवय मोडली तरी टेन्शन घ्यायचं नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, जो आहे पौष्टिक आहाराचा. पाया भक्कम झाल्यावर आपण बांधकाम करण्यासाठी जे साहित्य वापरतोय ते योग्य आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जंक फूड, प्रोसेस्ड फूड, रेड मीट, पिझ्झा, बर्गर हे सगळं म्हणजे अतिशय कमकुवत बांधकाम साहित्य आहे. हे शरीराच्या इमारतीला आतून पोखरून काढतं. या उलट कमी पण अतिशय पौष्टिक अन्न खाणं हा खरा भक्कम मार्ग आहे. आपल्या ताटात स्वस्थ आणि सध्याच्या हंगामात मिळणाऱ्या हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि बाजरीसारखी भरडधान्य असली पाहिजेत. खऱ्या अर्थाने हेच आपल्या शरीराला आतून मजबूत करतं. आणि यात आणखी एक रंजक माहिती अशी की भिजवलेला सुकामेवा, हळद आणि आलं यांसारखे सुपर इन्ग्रीडियंट्स आपल्या दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. हे नुसतं अन्न नाही, तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आणि इमारतीला आधार देणारं एक खास सिमेंटच आहे. आता तिसरा स्तंभ, ताणमुक्ती आणि व्यायाम. आपल्या या इमारतीची मजबूती कशी टिकवून ठेवायची ते इथे समजेल. हा आकडा जरा नीट ऐका, 1500. जेव्हा आपण ताण घेतो ना, तेव्हा शरीरात 1500हून अधिक रसायने एकदम सक्रिय होतात. याचा शरीराच्या अगदी प्रत्येक भागावर परिणाम होतो आणि कॉर्टिसॉलची पातळी प्रचंड वाढते. जशी इमारतीला वाळवी लागते तसाच हा ताण शरीराला आतून पोखरून काढतो. हे खरंच खूप भयानक आहे. म्हणूनच या रासायनिक आक्रमणापासून स्वतःला वाचवायचं असेल तर ताणाचं व्यवस्थापन करणं आलंच. नकारात्मक गोष्टींपासून जाणीवपूर्वक लांब राहायला हवं. आणि मन शांत करण्यासाठी योग, ध्यान आणि चालणं यांसारख्या गोष्टी करायला हव्यात. यामुळे ताण नक्कीच आटोक्यात राहील. आणि शारीरिक देखभालीबद्दल सांगायचं तर नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. रोज किमान अर्धा तास असा व्यायाम व्हायलाच हवा ज्यातून शरीराला भरपूर घाम फुटेल. यात अजिबात तडजोड चालणार नाही. ही शारीरिक हालचाल म्हणजे आपल्या इमारतीचे खांब मजबूत ठेवण्याची अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. रोजच्या व्यायामाव्यतिरिक्त निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणंही खूप भारी असतं बरं का. मोकळ्या वेळेत बागेत काम करणं, जंगलात किंवा डोंगरात फिरणं यामुळे शरीरातून हॅपी हॉर्मोन्स बाहेर पडतात. हे हॉर्मोन्स शरीराला आतून बरं करतात आणि खरा आनंद देतात. आता पोचलोय आपण चौथ्या आणि शेवटच्या स्तंभावर, नाती आणि पुरेशी झोप. आपली ही आरोग्याची इमारत पुढची अनेक दशकं टिकवून ठेवायची असेल तर ही दीर्घकालीन देखभाल खूप गरजेची आहे. समाजाशी आणि माणसांशी जोडलेले राहणं खूप गरजेचं आहे. चांगले मित्र असणं आणि आठवड्यातून किमान 2-3 वेळा तरी आपलं कुटुंब किंवा मित्रांसोबत बाहेर जाऊन वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. यामुळे तो आधी पाहिलेला ताण कमी होतो आणि मनापासून आनंद मिळतो. आणि या सगळ्या विटांना एकत्र घट्ट धरून ठेवणारे सिमेंट म्हणजे काय माहीत आहे? पाणी, म्हणजेच हायड्रेशन. रोज किमान 2 लिटर पाणी पिणं आणि ताज्या फळांचे रस घेणं हे एकदम मस्ट आहे. पाण्याशिवाय आरोग्याचं हे घर उभंच राहू शकत नाही.
या सगळ्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोप. दीर्घायुष्यासाठी दररोज रात्री किमान 7 तासांची शांत आणि तणावमुक्त झोप मिळायलाच हवी. झोप ही शरीराची रिपेरिंगची वेळ असते. दिवसभराच्या ताणतणावानंतर शरीराची झीज भरून काढण्याचं काम याच वेळेत होतं. याचा आपल्या आयुष्याच्या लांबीवर थेट आणि खूप मोठा परिणाम होतो. तर आपण या माहितीच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाता जाता एक खूप महत्त्वाचा विचार करायला हवा. एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य घडवण्यासाठी उद्यापासून अशी कोणती एक छोटीशी पण मोजता येण्याजोगी सवय आहे जी आपण सुरू करणार आहोत? याचा विचार नक्की करूया आणि आजच या भक्कम इमारतीची एक नवी वीट रचायला सुरुवात करूया.